सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपण खूप टाइम नंतर ब्लॉग पोस्ट करतो. इव्हन मी फुल डेट झाली आहे. इन्स्टावर ऍक्टिव्ह नाही, यूट्यूबवर ऍक्टिव्ह नाही, बट आय एम ट्राईंग टू बी ऍक्टिव्ह. आणि हा ब्लॉग असणार आहे गोवाचा. लिटरली मी खूप एक्साइटेड आहे. हा डिसेंबरचा ब्लॉग होता. आय मीन डिसेंबरमध्ये माझा हा प्लॅन होता, बट आता तो पोस्टपोन होऊन झाला. आपल्याला डिसेंबरमध्ये खूप सारे हेल्थ इश्यूज झाले. जॅनमध्ये जाऊन नव्हती शकली, कारण की 1 मंथ रेस्ट सांगितलेला. आणि आता फायनली आम्ही चाललोय. मी खूप एक्साइटेड आहे. बाईक कार ते पण माझ्यासोबत आहे कोणतरी, ज्याला पण नाही दाखवू शकत बिकॉज तो गव्हर्नमेंट जॉईनिंग आहे त्याची. फॉर सम रिझन्स तो ऍक्टिव्ह किंवा कुठेही असा फेस नाही रिव्हील करू शकत. होय ना, बट तुम्ही त्याला ओळखतच असणार. नंतर आता हा ब्लॉग होणार आहे गोवाचा. सो स्टे ट्यून असेच अपडेटसाठी, कारण की आता मी खूप काही फिरेन. तो होप सो मी ब्लॉग शूट करेन. अर्धवट शूट नाही करेल, पूर्ण शूट करेल, एडिट पण करेल आणि पोस्ट पण. हा घाट ना सिरियसली खूप भारी, आय मीन झिगझॅग आहे, पण सकाळचा व्ह्यू पाहिजे होता यार. लिटरली मी फक्त व्ह्यूजशी खूप ऑब्सेस्ड आहे. मला व्ह्यूज, बीचेस, माउंटेन बीचेस, म्हणजे तो वाला बीच नाही, कुत्र्यावाला सी वाले बीचेस मला खूप आवडतात. प्लस माउंटेन्स, बापरे खूप ऑब्सेशन आहे मला या सगळ्यांशी. काश मी सकाळी ट्रॅव्हल केलं असतं, पण आम्हाला गाडी लेट भेटली. गाडीमुळे आम्ही एवढा लेट निघालोय, बट ॲट द एंड आम्ही चाललोय. तीच मोठी गोष्ट आहे. गोवा इज ऑन. खाली याच्या गाडीवर काका. डेंजर बाई डेंजर. 2 गाडीच्या मध्ये आम्ही थांबलेलो. दोघांनी पण आम्हाला साईड दिली, आय मीन स्वतःहून ते पण इकडला घाट एवढा डेंजर आहे की लिटरली फेसिंग वर यू आहे. एवढा टर्न यू मध्ये आईच्या गावात मरतात घाटावर एवढ्या स्पीड मध्ये चालून. मी काय बोलत होती, आता व्हॅलेंटाईन वीक आहे. अरे यार, व्हॅलेंटाईन वीक म्हणलं मला एक पण नाही ना माहिती, फक्त रोजे माहिती होतं, कारण की मी तेव्हा ऑडिटला होती. कोणाचा तरी स्नॅप बघितलेला. म्हणजे काय दिवस आले यार आम्ही सिंगल लोकांचे. आम्ही काय करावं या व्हॅलेंटाईन वीक मध्ये. काय नको, 1 डे मोमोज, 1 डे शॉर्मा, नेक्स्ट डे बटर चिकन, बटर पनीर, फुल व्हेज नॉन व्हेज मिक्स करायचं फुल हफ्ता. टुसो बस टुसो. दिस इज माय काइंड ऑफ लव्ह लँग्वेज. या फिर डायरेक्ट बॅग उचला आणि निघा ट्रिपला. सगळ्यात बेस्ट आमच्यासारखं. येस, लिटरली घरचे पण बोलतील. मी आता लास्ट 1 वीक मध्ये ऑडिट केला आणि त्याच दिवशी मी ऑडिट वरून आली. सेम डेला मी तिथून निघाली कोल्हापूरसाठी. मी एवढी महान आहे. लाईक माझा संडे वेस्ट नाही झाला पाहिजे म्हणून. क्रेज आहे. मी चॉकलेट पण खूप प्रमाणात खाते. लिटरली मॅलोडीचे पॅकेट मी 2 दिवसात संपवते. 100 पीसेस असतात. त्याच्यात पण मी काल मंदिराला गेलेली, तर तिथून लोक देवाला चढवायला प्रसाद मिळतात. आय मीन ते नेले, पण मी स्वतःसाठी एक्स्ट्रा घेऊन आली आहे. तुम्ही बघू शकता. बस माझ्या बॅगमध्ये चॉकलेट्स पडले खूप सारी. माझे लाड सगळे पुरवतात. फॉर एक्झाम्पल, मला लास्ट टाइम मी ऑडिटला गेलेली, तिथे मला चॉकलेट्स भेटली. आणि इथे आल्यावर पण मला सिल्क भेटली, पर्क भेटली, किटकॅट भेटली, किंडर जॉय भेटली, हे भेटला. आणि हे आय एम एव्हरीवन्स फेवरेट चाइल्ड, इवन इन्क्लुडिंग गॉड. जास्त खोकला नाही काय मग पचका खाली ना, मग ते भरती बिरती मला नको सांगू. डोंट अंडर एस्टिमेट मी. आय एम एन्जॉईंग माय मी. लिटरली घाटात आम्हाला 2 टू व्हीलर वाले दिसले आणि आय वॉज लाईक, हे लोक डोक्यावर पडले काय घाटात. एवढ्या मोठ्या घाटात आम्ही 4 व्हीलर असून आमची पाठते. सो 2 व्हीलर तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बट देन ते लोक एवढी हिंमत करून आले आणि ते नंतर आमच्या समोर आलं. आम्ही बघितलं तेव्हा ते मिलिटरीवाले जे पेट्रोलिंगसाठी आले
ब्लॉग्स मध्ये लोकांना त्याच्यात पण प्रॉब्लेम होतो. आता मराठी बोलते त्याच्यात माझी भोगडी वळते, पण थोडं ऍडजस्ट करून घ्या कारण की असंच आहे जसं आहे ते. मला ड्रायव्हर पण मला थोडा असं फील करतोय. नाहीच माझा ड्रायव्हर चांगलं बोल. पट्टू म्हणजे पट्टू प्रो मॅक्स आहे. आमचा रस्ता ना जंगल टाईप एरिया होता आणि रोड पण नाही खराब होते, माणसं चालू शकतील असा एरिया होता, गाडी जाणार नाही असा पण होता. अरे तुम्ही समजून घ्या, जाऊ दे. त्याच्यात ना त्याची एवढी फाटली ना, कुठला पण पोरगा असेल तो काय बोलणार. माझ्यासोबत पोरगी आहे, सो मी थोडा ब्रेव होऊन दाखवतो. त्या पोरगीला भीती वाटते, सो तिला भीती नको वाटायला. पण आमचा केसच उलट आहे. इथे मी स्ट्रॉंग होऊन बोलते की आपण पोहोचू आणि रस्ता दाखवला म्हणजे परफेक्ट असेल. आणि हा पट्टू साला कुठं तू रस्ता चेक कर, काहीतरी चुकलं मध्ये घुसलेलीस घुसलेली ना, तरी पण माझा मॅप होता परफेक्ट आणि एवढा मोठा सॉरी. आता त्याचं थीमच टाका, आय एम सॉरी करून. मी याच्यासोबत नाईट ट्रॅव्हल आयुष्यात कधी करणार नाही. लिटरली इथून घरी जायच्या टायमाला पण मी डे ट्रॅव्हल करेन सिरियसली. आणि पुढची जर्नी जी असेल ना माझी, तर मी डे ट्रॅव्हलच करेन. आणि आता मी यातला बिकॉज माझ्या गाडीची एसीला फास्ट. अरे हा, मला एक काहीतरी बोलायचं होतं. मी माझी स्वतःची व्हिडिओ आता चेक करत होती, त्याच्यात माझे लिप्स ब्लॅक दिसत होते. सो आता मी बोलते त्याचा राज काय. लोक बोलतील मी स्मोक करते, पण असं नाही. माझी मम्मी डॉक्टर आहे, सो मी हे सगळं करत नाही. माझ्यामध्ये हिमोग्लोबिन नाही, ब्लड नाही, आयरन नाही. 1 महिना मी आजारी होती, 15 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होती. आणि दॅट्स द रिझन माझे लिप्स आहे ना ब्लॅक आहे. पब्लिक काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. हिमोग्लोबिनची आजारी असते, त्यामुळे ते तसं आहे. हिमोग्लोबिनची कमी असते म्हणून माझे लिप्स ब्लॅक. गाईस, माझ्या पट्टू ड्रायव्हर सोबत माझी पण बाकी आहे. तुम्ही गाणं ऐकताय, मी कुठलं गाणं प्ले केलंय. सेल्फिश नाहीये मी, मला सॉन्ग कसं पण आवडतो, पण काय थोडा पट्टू पण आलाय माझ्या. पट्टे कसं आहे, संगत का असं काय नाही, मी चिल आहे मी चिल होती राव. पूर्ण वाट लावून टाकते मी माझ्या मूडची, घाबरून आता मी गोवामध्ये एंटर केलंय. ट्रेन ऑफ रस्त्याला खराब आहे. एका तासात पोहोचू आम्ही. गोवामध्ये तर एंटर झालं. फालतू पण आहे, गाडी पण बंद पडलेली गाईस, आणि मी ऑन केलेलं. काय सांगू आता. शी यार, अर्ध्या तासासाठी काय टाइमपास होते फालतू मध्ये. हसतोय यार, भूक लागली मला. भाई एवढा मोठा रस्ता आहे, मला इथे ऑलमोस्ट 10 ते 15 बिअर बार भेटले असतील, पण जेवायचं एक ठिकाण नाही. गोवाला माणसं दारूवर जगतात काय, खात नाही. फालतू पण आहे यार. अरे बट आय एम दारू लवर नाही, आय एम जेवण लवर आहे. हे असलं असतं आमचं ट्रॅव्हलिंग. आणि मी बोलते की मी ट्रॅव्हलिंग लवर आहे. दिस इज हाऊ आय ट्रॅव्हल, दिस इज हाऊ आय फील. अरे आज तोंडात शब्द निघत एवढी भूक लागली. गोवा एवढा भंगार असतो. हा एक कॅफे ओपन दिसलेला, तो पण बंद आहे बोलतोय तो. यार एवढा भंगार गोवा, लोक इथे दारूवर जागतात की काय. फायनली मागचा तो हॉटेल बंद होता, आय मीन कॅफे. आता मला भेटलं ते पण काय चायनीज. देव माणूस आहेत काका, त्यांनी त्याचा फास्ट फूड ओपन ठेवलंय. थँक्यू सो मच. हेअर वी गो विथ अ परफेक्ट एक्झाम्पल. लाईक जे भेटतंय ते खायचं, कारण की कधी कधी ते पण नशिबात नसतं. लिटरली तू कॅफे बंद म्हणजे भेटला ना, तेव्हा माझं डोकं फिरलेलं. कारण की मला भूक जराही कंट्रोल होत नाही, माझी खूप चिडचिड होते. पुढून जायचं खूप चिडचिड होते. आणि माझ्या ड्रायव्हरला चांगलंच माहिती आहे. ड्रायव्हरनी 5 मिनिटं पण नाही लावली. ड्रायव्हरनी लगेच फास्ट फूडचा बघितलं
आणि आम्ही फास्ट फूड खाल्लं, पण ठीक आहे, जे भेटलं ते बेस्ट होतं. असं पण नाही की वर्स्ट टेस्ट होती. नक्की जरा टेस्ट एवढी भारी होती, पोट पण भरलं. पण आज तो लाईफचा लेसन भेटला, जे भेटलं ते घ्यायचं, गप्प खायचं. आता माझे खूप निजाईश असते, पण इट्स ओके. आता माझं पोट फुल, आता मला फक्त झोप पाहिजे. कधी पोचतोय, कधी हॉटेलवर जातोय, कधी झोपतोय, असं झालं. असं वाटत नाही टूर खूप जास्त लॉंग चाललंय. एकटा पट्टू सोबत आहे, असं पण नाही कोण ब्रेव आहे. ब्रेव आहे गाईस. गाईस 12 वाजत आले, मला झोप येते. माझी सीट मागे गेली आहे. विचार करते मी झोपू, पण ड्रायव्हरला लोकेशन पण सांग. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त फालतू माणसं आणि फालतू लोकांपासून लांब राहा. फालतूची नाती नका ठेवू. आयुष्य एवढं सुंदर जगणार विचार. टॉक्सिक पीपलची लांब राहा, स्वतःची वे फाईंड करा आणि हिअर यू फाईंड युअर हॅपीनेस. माझा चष्मा. मी फिलॉसॉफर नाही आहे, फक्त काही अनुभव आहेत जे तुम्हाला सांगते. नो पर्सनल कमेंट्स ऑन एनीवन प्लीज, जिसको लेना वो ले सकते. राईट. आणि मला बाकी पण क्वेश्चन आहेत. अरे गप्पी, बाकी पण क्वेश्चन्स येतात. लाईक मी एवढी फिरते, नाईट आउट्सला जाते, शूटला जाते, इव्हेंटला जाते, सो माझ्या घरचे मला काही बोलत नाही का? माझी लाईफ खूप चांगली. असं काही नाही आहे काही. माझे घरचे मला सपोर्ट करतात. बाई हिला तरी बोलू दे, तर मी तरी बोलते. आता माझे घरचे मला सपोर्ट करतात. त्यांनी जेवढं मला फ्री ठेवलंय तेवढंच मी ट्रस्ट मेंटेन ठेवलंय. सो त्यांना पण हर्ट नको व्हायला, आणि मला पण माझी फ्रीडम प्लस माझे जे विशेष आहेत ते कम्प्लीट करायला बरं. तसं तर मला सगळ्यात जास्त सपोर्ट माझी आजी, मम्मी सगळेच करतात, पण आजीला माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. मला असं वाटतं की लाईक मी या फील्डमध्ये खूप ग्रो करावं, पण माझ्या अंगाशी आलं आहे. सो मी ॲक्टिव्ह पण राहत नाही, पण ठीक आहे, आपण कधी ना कधी करून घेऊ. कुठंच जाणार आहे. हां नाही करायचं. हां तेच करू. आणि राहिली गोष्ट, हां तुम्हाला बाकीच्या आजी लोक ना असे शॉर्ट्स वगैरे घातल्यावर रिस्ट्रिक्शन्स लावतात, नाईट आउटवर रिस्ट्रिक्शन्स, बॉईज फ्रेंडवर रिस्ट्रिक्शन्स. बट माझी आजी ना भाई फुल पॉवर आहे, नो नजर. माझी आजी ना स्वतःहून मला शॉर्ट्स आणून देते, लाईक क्रॉप टॉप्स आणते. ते क्रॉप टॉप्स पण एवढे एवढे क्रॉप टॉप्स असतात, ते बघून मी स्वतः डाऊट येतो मला की लाईक हे मला होतील पण की नाही, आणि हे कसं वाटणार. पण माझी आजी मला बोलते तू घाल, मी हे करतो. आणि प्लस माझे मेल फ्रेंड खूप आहेत, कारण की मला गर्ल्सची फ्रेंडशिप नाही आवडत. ते असं आग लागणं वगैरे मला. हां टॉक्सिक. आणि गर्ल्समध्ये खूप कमी फ्रेंड्स आहेत माझे, बट जेवढे पण आहेत फुल जेम्स आहेत. शाउट आउट टू देम. आणि मेल फ्रेंड्स पण खूप चांगले आहेत माझे. मेल्समध्ये मी असं राहते, लाईक त्यांनी कधी असं जाणून नाही दिलं मला की मी एक गर्ल आहे. फुल भाई टाईप ठेवते त्यांनी मला, म्हणून मी अशी आहे सारखी. बस एवढंच होतं की लाईफमध्ये स्ट्रगल सगळ्यांचं असतं, माझ्या पण आहे. फक्त कोणाचं दिसून पडतं, कोणाचं नाही पडत. कोण दाखवते, कोण नाही दाखवते. आणि मी तर काय नाही दाखवत, हाच माझा खूप मोठा प्रॉब्लेम. पण मला असं प्रायव्हेट राहायला आवडतं. गाईस वर्थ फॉर ट्रॅव्हलिंग. आता मला असं वाटतंय मला झोप येत होती लिटरली, पण तिथे वर्थ आहे. इट कॉस्ट दिस अँड इट्स ओके. हॉटेल नाही भेटत आहे, नशीबच गांडो आहे. पहिला आम्ही बुकिंग नव्हती केली आणि आता हॉटेल्स फुल आहेत. वा, असे असतात माझे ट्रिप्स, कधीच प्लॅन नसतात, फुल अनप्लॅन्ड.
एक तर झोप आले बेकार, 12 वाजून गेले. रूम भेटलाय, मुश्किलने भेटलाय. मला पाहिजे होतं बेडशीट पण नाही भेटलं. एक तर इथे सगळे रूम्स पॅक आहे. आता जे भेटलं त्याच्यात काम चालवायचं. सगळ्यात बेस्ट थिंग इज की मला भेटली आहे AC. मला AC पाहिजे. ॲज यू ऑल नो मला AC प्लस हायजेनिक रूम खूप आवडतं. हायजेनिक इन द सेन्स वॉशरूम वगैरे ठीक असले पाहिजे, असं सगळं आहे माझं. सो आतासाठी एवढंच, कारण की मी पण खूप दमले आहे. तुम्ही पण दमले असणार ब्लॉग बघून. सो लेट्स एंड हिअर. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. असंच प्रेम असू द्या. थँक्यू. दमलोय, झोपायचं सोडून आईस्क्रीम खात बसलोय. क्रेझी बाई. व्लॉग एंड केलाय पण तरी आईच्या गावात कोणी नाही. छोटीशी क्लिप मी एंडला ॲड करेल. ठीक आहे. सगळा